मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत बदलापूर गावात। आज आषाढी एकादशी 2026 निमित्त आपण बदलापूर गावातल्या दिंडीमध्ये सहभागी झालेलो आहोत। गेले 17 वर्ष ही दिंडीची परंपरा सुरू आहे। आपल्या सोबत शिवशंकर मित्र मंडळाचे विठ्ठल प्रसादी खारीपाड्याचे सदस्य जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्या मनातले भाव व त्यांना काय आनंद होतोय आज हे जाणून घेऊया। काय आनंद होतोय आज तुम्हाला? जय हरी माऊली। खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राची परंपरा आहे। ज्ञानदेवी रचिला पाया, विठ्ठल तुकाराम झालासे कळस, याप्रमाणे ही दिंडी सोहळा अनेक वारकरी आपल्या आयुष्याचा शीनभाग भागवण्यासाठी पावलोपावली हरिनामाचा गजर करत पंढरपूरपर्यंत पोहोचत आहेत। परंतु काही मंडळींना, आमच्या बदलापूर गावातील पंचक्रोशीतील मंडळींना पंढरपूरला जाता येत नाही, म्हणून आज विठ्ठल प्रसादी खारी मंडळाच्या या सर्व तरुण मंडळींनी आणि शिवशंकर मित्र मंडळाच्या तरुण मंडळींनी अनेक वर्षापासून गेल्या 17-18 वर्षापासून हा दिंडी सोहळा, पायी दिंडी सोहळा, ग्रंथ दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे, जेणेकरून या प्रत्येक भाविक भक्ताला हरिनामामध्ये दंग होऊन जीवनाचं सार्थक करता येईल आणि त्याच्यातच हा जीवनाचा सार्थक करण्यामध्ये हरिनाम घेण्यामध्येच हा सोहळा पार पडतोय आणि आनंद वाटतोय। तुम्ही पुढच्या पिढीला या वारी दिंडीबद्दल काय सांगण्याचा प्रयत्न करा? पुढच्या पिढीने या अशा प्रकारच्या दिंड्या किंवा आपली संस्कृती जपण्यासाठी प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या दिंड्या कुठेही निघत असतील, आपल्या इथेच नाही पण कुठेही निघत असतील तर पालकांनी लहान पोरांपासून तर या अशा दिंड्यांमध्ये सहभागी झालं पाहिजे। आपल्या सोबत माऊली जोडले गेलेले आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना आज काय आनंद होतो? आनंद आम्हाला तर खूप होतोय। दरवर्षीप्रमाणे आम्ही अशीच प्रथा चालू आहे आणि लहान मुलांना आम्ही यातून संदेश मिळाला। आम्हाला पंढरपूरला जायला मिळत नाही, पण आम्ही ही वारीप्रमाणे आम्ही ही सेवा बदलापूर गावाला पूर्ण आम्ही घेऊन लहान मुलांना आम्ही पुढे नेणार याच्यामध्ये। आपल्या सोबत हे ताई जोडले गेलेले आहेत, काय वाटते तुम्हाला? गेले वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आलेली आहे, तुमच्या मनात काय भाव जोडले? खूप छान आहे। गेल्या 17 वर्षापासून ही दिंडी चालू आहे आणि महिलांचाही सहभाग आहे। आमच्या ह्या बचत गटातल्या महिला मंडळ आहेत, खूप छान प्रोत्साहन देतात आणि खूप छान असेच एकी लास्ट पर्यंत राहिली पाहिजे। आपण बघू शकता लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत इतका पाऊस पडत आहे, तरी सुद्धा इथे पालखीची परंपरा सुरू आहे आणि सगळे आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत। 70 ते 75च्या मध्ये या आजींना तुम्हाला काय आनंद होतोय या वारी? आनंदच वाटलाय, खूप आनंद आहे। काय बोलतो? मला बोलायचं आहे गाणं, ते मी बोलून दाखवते। पंढरी चरय माझा आहे सोन्याचा, आहे सोन्याचा ग बाई, आहे सोन्याचा, अंगावरी शाल दिला बरादरीचा, बरादरीचा ग बाई, बरादरीचा पंढरीचा। गेल्या वर्षानुवर्ष परंपरा जपणाऱ्या या महिला आपल्याला भजन करताना दिसत आहेत व त्यांचा आपण उत्साह बघू शकतात। घेतो तो श्वास आणि खातो तो घास या माऊलीमुळे गेल्या वर्षानुवर्ष यांची धर्मी मंडळ दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा भरपूर उत्साह